आता कोकणामध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी भात लावण्याच्या कामात व्यस्त आहे। शेतकऱ्यांनी आपल्या भात लावणीच्या कामाला सुरुवात केली, त्यामुळे सर्वत्र भात लावणीचा जोर बघायला मिळतोय। यंदाच्या हंगामातील रत्नागिरी जिल्ह्यातील अर्धी भात लावणी पूर्ण झाली आहे। रत्नागिरीतील दापोलीतील बांध तिवरे धबधबा म्हणजेच निसर्गाची मुक्त हस्ते उधळण आणि नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेक जण या धबधब्याकडे आकर्षित होत असतात। आजूबाजूला गर्द हिरवी झाडं, काळ्या कातळातून फेसाळत पडणारं पांढरे शुभ्र पाणी, असं खास वैशिष्ट्य असलेला बांध तिवरेचा धबधबा पर्यटकांना खुणावू लागलाय। आणि बांध तिवरेचा धबधबा शहरापासून 7 किलोमीटर लांब आहे, त्यामुळे वीकेंडला पर्यटक या धबधब्यावर गर्दी करतात। साताऱ्यामध्ये पावसानं जोर धरलाय। जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागलाय। या धबधब्याची उंची आहे तब्बल 1840 फूट म्हणजे 560 मीटर। या धबधब्याचं पाणी 3 टप्प्यात जमिनीवरती पडतंय। हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतोय। सध्या कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे याच्या सांडव्यावरून येणाऱ्या पाण्यामुळे पुढे 5 किलोमीटर या धबधब्याचं विहंगम दृश्य बघायला मिळतं आणि हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं सध्या धबधब्याच्या दिशेने वळू लागली आहेत।